नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण चालू घडामोडी ज्या करंट अफेअर्स आपण बघत आहोत तर त्याची आपण सिरीज एक सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण मागचा जो आपला व्हिडिओ होता याच्यामध्ये जी वार्षिकी आहे या वार्षिकीचा शेवटचा भाग जो आहे क्रीडा, तर तो आपण तिथे संपवलेला होता. म्हणजे ते तिथपर्यंत म्हणजे जवळजवळ 12 व्हिडिओ आहेत त्याचे आणि त्या 12 व्हिडिओमध्ये एक संपूर्ण तुमचं जे वर्षाचं करंट अफेअर्स आहेत आणि त्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या त्याच्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत. काही जणांचं असं म्हणणं असतं की फक्त एक जस्ट सांगायचं म्हणून की आपण चालू घडामोडींचा अभ्यास करताना कसा अभ्यास करायला पाहिजे. तर जे पुरस्कार असतील, क्रीडा आहेत आणि नियुक्त्या आहेत आणि व्यक्तिविषयीचे आहे तर त्याच्यामध्ये आपण त्या त्या व्यक्तीविषयी, त्या त्या खेळाविषयी, त्या त्या पुरस्काराविषयी संपूर्ण आपण माहिती घेतो. म्हणजे ते कधी सुरू झाले, कोण देत आहे, ते कुणाकोणाला मिळाले, सुरुवातीचा कोणाला मिळाला, शेवटचा कोणाला मिळाला, आत्ता रिसेंट तो कोणाला मिळालेला आहे, कुणी नाकारला आहे का, किंवा ही जी सगळी माहिती आहे तर ही माहिती कुठे आपण अभ्यास करतो तर ज्याच्यामध्ये आपण पुरस्कारांचा अभ्यास करतो, व्यक्तिविशेष, नियुक्त्या, क्रीडा आहे म्हणजे स्पोर्ट्स आपण ज्याला म्हणतो. तर हे जे घटक आहेत तर याचा अभ्यास करताना आपण असा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. बाकी जो तुमचं संपूर्ण इयरबुक असेल किंवा जे तुम्ही परिक्रमा वापरत असाल किंवा जे काही तुम्ही करंट अफेअर्सला वापरत आहात, सिम्प्लिफाईडचं पुस्तक असेल, अभिनवचं पुस्तक असेल, आणखीन इतर जी वार्षिकी आहेत ते तुम्ही जे काही वापरता तर याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा याचा तुम्हाला एक व्यवस्थित कळालं पाहिजे की आधी की आता जे आपण 4 घटकांचा विचार केला त्या 4 घटकांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. मात्र बाकी ज्या गोष्टी आहेत तर त्या बाकीच्या गोष्टी त्याची हेडिंग जी असते ना तर ती हेडिंगच फार महत्त्वाची असते. तर ती जी हेडिंग आहे तर तुम्ही असा जर त्याची रिव्हिजन केली, त्या हेडिंगला हायलाईट करून घेतलं आणि मग त्याची रिव्हिजन केलीत तरच तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास व्यवस्थित कंप्लीट होणार आहे. नाहीतर तुम्ही ती बातमी वाचताय, वरची हेडिंग वाचताय आणि आतली सगळी माहिती वाचताय तर ती हेडिंग पण तुम्ही विसरून जाता. ठीक आहे. त्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास करताना किंवा कसा अभ्यास करायचा बरेच जण विचारतात. सो त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर हे 4 घटक की ज्याची आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. डिटेलमध्ये ते कधी सुरू झालं, कोणी सुरू केलं, पहिल्यांदा कधी सुरू झालेलं आहे, त्याची कितवी आवृत्ती आहे, कुणाकुणाला दिला जातो, म्हणजे जगामध्ये कुणाला मिळालेला आहे, भारतामध्ये असेल तर भारतामध्ये कुणाला मिळालेला आहे, पहिल्यांदा कुणाला मिळाला, आत्ता रिसेंट कुणाला मिळालेला आहे, जे आपण मगाशी मुद्दे म्हणालो. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायला लागतो या घटकांमध्ये. मात्र बाकीच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याचे जे हेडिंग्स आहेत या हेडिंग्स तुमच्या पाठ होणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हे जे आपण चालू घडामोडीच्या सगळ्या सिरीज करत आहोत याची एक गोष्ट लक्षात ठेवा, चालू घडामोडी एकदा वाचून कधीच लक्षात राहत नसतात. सो त्यांना वारंवार आपल्याला रिवाईज करावं लागतं तरच ती जी माहिती आहे तर ती आपल्या लक्षात राहते व्यवस्थित. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्यवस्थित करत चला. ज्या वेळेस तुम्ही चालू घडामोडी पुस्तक वाचताय, कुठलंही पुस्तक वाचताय, कुठलाही व्हिडिओ बघताय त्यावेळेस या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या तुमच्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता आपण जानेवारी ते मार्च जो आहे भाग तर त्याच्यामधला पहिला भाग आपण बघत आहोत ज्याच्यामध्ये आर्थिक घडामोडी ज्या आहेत तर त्याचा आपण अभ्यास इथे करणार आहोत. आर्थिक आणि मग राजकीय अशा 2 घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, भारताची आर्थिक म्हटलं की काय की सुरुवातीलाच येते भारताची आर्थिक पाहणी आणि या आर्थिक पाहणीतले महत्त्वाचे कुठले कुठले घटक असतात. तर बघा, आपल्या आर्थिक पाहणीमधले काय वैशिष्ट्य आहे या वर्षाचं, ही जी आर्थिक पाहणी आहे तर ती कुठल्या गोष्टींवरती आधारित बनवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला परीक्षेला येणारे आणि आत्तापर्यंत परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न होते तर त्या अनुषंगानेच आपण याच्यात नोट्स काढलेले आहेत. आणि एवढ्या जरी नोट्स तुम्ही व्यवस्थित केल्या तरी पण तुम्हाला आर्थिक पाहणीची जेवढी माहिती गरजेची आहे परीक्षेच्या दृष्टीने तर ती संपूर्ण तुम्हाला मिळते. ठीक आहे. सो ती आर्थिक पाहणी घेऊन त्याच्यामध्ये ते वाचत बसणं किंवा खूप जास्त त्याच्यामध्ये काहीतरी डिटेलमध्ये ॲनालिसिस त्याचं करणं आपल्या परीक्षेसाठी तरी तेवढं उपयुक्त नाही. आपल्या परीक्षेचं आपण म्हणतोय सो फक्त आपल्या परीक्षेपुरतंच आपण बोलत आहोत. ठीक आहे. सो बघा, आर्थिक पाहणी अहवाल आहे 2022-23चा. कुणी तयार केलाय तर मुख्य आर्थिक सल्लागार जे आहेत डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन तर यांनी म्हणजे यांच्या सल्ल्याने तो आपली जी आर्थिक पाहणी आहे तर ती तयार केलेली आहे. GDP वृद्धी दर किती राहणार आहे 2022-23चा तर 6 ते 6.8% इतका आपला GDP वृद्धी दर राहणार आहे जो की चांगला आहे.
याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जे आहे तर त्याच्या दृष्टीने भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. कशाच्या? तर PPPच्या म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या दृष्टीने आपली भारतीय अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावरती आहे. आणि जर आपण एक्सचेंज रेट म्हणजे विनिमय दराचा जर विचार केला तर आपली भारतीय अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे. जर होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे घाऊक काय म्हणतो याला आपण घाऊक किंमत निर्देशांकाचा जर विचार केला तर WPI किती आहे? 11% म्हणा, 11% आहे. आणि जर CPIचा विचार केला म्हणजे किरकोळ किंमत निर्देशांक ज्याला आपण CPI म्हणतो, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, तर तो किती आहे? तो आहे 6.8%. ठीक आहे. WPI किती आहे? 11% आहे. याच्यानंतर जी आपली वित्तीय तूट आहे तर ती किती आहे? 6.7% आहे. कर महसूल जो आहे आपला तर GDPच्या किती टक्के आपला कर महसूल आहे? तर जवळजवळ 15.5% आपला कर महसूल आहे. म्हणजे कर महसूल जो आपला गोळा झालेला आहे करांच्या याच्याने. जर आपण सरकारच्या उत्पन्नाचा विचार केला तर काय असतं? एक असतं महसुली उत्पन्न आणि दुसरं जे असतं ते भांडवली उत्पन्न असतं. आणि या महसुली उत्पन्नामध्ये 2 असतात की नाही, एक कर असतं आणि दुसरं असतं करेतर. तर या करामध्ये हे जे दिले हे आहे की कर महसूल सरकारचा किती गोळा झालेला आहे? तर 15%, जो की चांगला आहे, जो की चांगला आहे. याच्या आधी ज्यावेळेस आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावरती तर त्यावेळेस जवळजवळ 11 ते 12% इतकाच कर महसूल होता. सो आता 15.5% आहे तो, जो की चांगला आहे. याच्यानंतर GDP मधला जर वाढीचा जर विचार केला, GDP मधल्या वाढीचा, तर सेवा क्षेत्र जे आहे याच्यामध्ये सेवा क्षेत्राची 9.1% त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. उद्योग क्षेत्रामध्ये 4% वाढ आहे आणि कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये 3% वाढ झालेली आहे. आपण याच्यामध्ये 2 गोष्टींचा अभ्यास करतो की GDP मध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा किती, उद्योगाचा हिस्सा किती आणि कृषी आणि संलग्न क्षेत्राचा हिस्सा किती, असा एक आपण अभ्यास करतो. आणि दुसरं की या सगळ्या क्षेत्रांमध्ये किती किती वाढ झालेली आहे तो एक अभ्यास. सो याच्यामध्ये सेवा क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ 9.1%, उद्योग क्षेत्रामध्ये 4%ची वाढ आणि कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये 3.5%ची वाढ झालेली आहे. कृषी क्षेत्रातील जर आपण कामगारांच्या प्रमाणाचा जर विचार केला तर बिकॉज ऑफ आपण बघितलं की कोरोनामुळे सगळे क्षेत्र जरी बंद होती तर कृषी क्षेत्र जे आहे तरी ते कायम चालू होतं. जेवढा वेळ लॉकडाऊन होता बाकी सगळं बंद जरी होतं तरी त्यावेळेस आपलं कृषी क्षेत्र जे आहे आणि त्यातलं उत्पादन जे आहे त्याच्यातला रोजगार जो आहे तो कायम चालू होता. आणि त्याचमुळे एक कारण असू शकतं या गोष्टीचं की 1% त्याच्यामधल्या कामगारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते 46% झालेलं आहे, जे की 45% होतं कृषी क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण. सो हे एक लक्षात ठेवायचं की ते 1% वाढलेलं आहे. आणि त्याला कारण आपण काय म्हणू शकतो तर कोरोना काळ असेल तर त्या कोरोना काळामुळे शेतीतील रोजगार जो आहे तर तो किंवा शेतीतील कामगारांचं प्रमाण वाढलेलं आहे. भांडवली खर्च जो आहे की जो की 1.7% होता मागच्या वेळेस तो की आता 2.5%वरती आलेला आहे भांडवली खर्च. भांडवली खर्च देशामध्ये जास्त असावा की कमी असावा तर भांडवली खर्च हा नेहमीच जास्त असला पाहिजे, कारण तो आपण पायाभूत ज्या आपल्या सेवा आहेत या पायाभूत क्षेत्रातील सेवांमध्ये त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त गुंतवणूक करतो आणि खूप जास्त रोजगार निर्माण व्हायला मदत होत असते. त्यामुळे भांडवली खर्च हा आपल्या देशाचा जास्त असला पाहिजे. परकीय चलनसाठा जो आहे आपल्या देशाचा तो 563 अमेरिकन अब्ज डॉलर पर्यंत गेलेला आहे आणि त्यानुसार भारत परकीय चलनसाठ्यामध्ये 6वा आहे. ठीक आहे. मागच्या वेळेस तो काहीतरी 5वा होता ज्याच्या वेळेस आपण 600 पर्यंत पोहोचलेलो होतो. मात्र आत्ता रिसेंट जर विचार केला किंवा आयोगाने जर असं विचारलं की आर्थिक पाहणी 2022-23 नुसार भारताचा परकीय चलनसाठा जगामध्ये कितव्या क्रमांकाला आहे किंवा किती आहे, आकडा जरी विचारला तरी तो आपल्याला माहिती पाहिजे तो नंबर आणि कितवी आहे आपली अर्थव्यवस्था परकीय चलनसाठ्यामध्ये, तर ती 6व्या क्रमांकावरती आहे. कशाच्या बाबतीत तर परकीय चलनसाठ्यामध्ये. अन्नधान्य उत्पादनाचा जर विचार केला तर 315 आहे, 315.7 दशलक्ष टन इतकं विक्रमी उत्पादन अन्नधान्याचं झालेलं आहे. दुधाचा जर विचार केला तर आपण देशात नाही जगामध्ये प्रथम क्रमांकावरती आहोत आणि जगामध्ये 24% दुधाचं दुग्धोत्पादन जे आहे किंवा जगामध्ये आपलं योगदान किती आहे तर जवळजवळ 24%. म्हणजे विचार करा की जवळजवळ 1/4 जर 25%चा जर विचार केला अप्रॉक्सिमेटली तर 1/4
दुधाचं उत्पादन आपल्या देशामध्ये होत आहे. अंड्यांचा जर विचार केला तर तृतीय क्रमांक आहे, मांसाचा विचार केला तर 8वा क्रमांक आहे. 2023 जे आहे तर ते आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे आणि मध्य प्रदेश मांडला या ठिकाणी भरड धान्याचा महोत्सव जो आहे तर तो महोत्सव साजरा केला गेला. याच्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. कशामध्ये? तर मोबाईल फोन उत्पादनामध्ये. सो ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारत. कशामध्ये? तर मोबाईलच्या उत्पादनामध्ये. उत्पादक आहे तो, उत्पादक. सो चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपण वापरतोय पण आणि आपण निर्माण सुद्धा करत आहोत. टेलिडेन्सिटीचा जर विचार केला तर प्रत्येक 100 लोकांमध्ये 100 लोकांमागे जवळजवळ 85% दूरध्वनीचा वापर केला जातो. ठीक आहे. याच्यानंतर अमृत काळाचा जर विचार केला, अमृत काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे असं आपण का म्हणालो? कारण 75 वर्ष ते 100 वर्षापर्यंतचा जो काळ असेल तर त्याला आपण अमृत काळ असं म्हणत आहोत आणि याच्यातला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. याच्यामधला हा पहिला अर्थसंकल्प आहे. ठीक आहे. याची उद्दिष्ट काय आहेत बरं? तर आपल्या या अमृत काळाची 3 उद्दिष्ट आहेत आणि 7 त्याचे स्तंभ आहेत. ठीक आहे. 3 उद्दिष्ट कोणती आहेत? तर तरुणांवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आणि जास्तीत जास्त नागरिकांना संधी उपलब्ध करून देणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. विकास आणि रोजगार निर्मिती हे आपलं दुसरं उद्दिष्ट आहे आणि मजबूत आणि स्थिर अतिसूक्ष्म अर्थव्यवस्थेची निर्मिती हे आपलं तिसरं वैशिष्ट्य आहे. कशाच्या अनुषंगाने? तर हे सगळं कशातलं बघतोय आपण? आपली जी आर्थिक पाहणी आहे या आर्थिक पाहणीतले हे सगळे आपण मुद्दे बघत आहोत की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे किंवा या आधी आयोगाने आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. टेलिडेन्सिटी असेल, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर भांडवली खर्चावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. परकीय चलनसाठा याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. जीडीपी मध्ये या सगळ्या क्षेत्रांमधल्या वाढीवरती प्रश्न येऊन गेलेला आहे. कर महसुलावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. वित्तीय तुटीवरती प्रश्न येऊन गेलेला आहे. याच्यानंतर जीडीपी वृद्धी दर जो आहे याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. आता ज्या 7 आपण जे स्तंभ म्हणालो तर ते स्तंभ कोणते आहेत? तर सर्वसमावेशक विकास, शेवटच्या घटकापर्यंत विकास, तळागाळापर्यंत पोहोचवणे, हे युवा शक्ती, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक जास्तीत जास्त करणे, क्षमतांचा विस्तार करणे, हरित विकास करणे आणि आर्थिक क्षेत्राचा विकास करणे, जे की आपल्या मोघमच तरतुदी असतात सगळ्या, तेच सगळे आपले स्तंभ आहेत. श्री अन्न काय आहे? तर भरड धान्याचे जागतिक केंद्र आहे. शिक्षणावरती जीडीपीच्या 2.9% खर्च आपण या वर्षामध्ये करणार आहोत. कुठल्या? 2022-23 मध्ये. किती अपेक्षित आहे किंवा इतर ज्या वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण ज्या समित्या ज्या आपण त्यांची नेमणूक केलेली होती किंवा त्यांची काय म्हणतो आपण समित्या ज्या काही आपण बनवलेल्या होत्या तर त्यांनी किती शिफारस केलेली आहे? तर त्यांनी सांगितलेले आहे की जीडीपीच्या जवळजवळ 6% तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मात्र आता आपण या वर्षामध्ये किती खर्च करत आहोत? तर 2.9% इतका खर्च आपण शिक्षणावरती करत आहोत. याच्यानंतर भारत श्री जे आहे तर काय आहे हे? तर भारत शेअर्ड रिपॉझिटरी ऑफ इन्स्क्रिप्शन्स, म्हणजे 1 लाख जे आपले शिलालेख आहेत, प्राचीन शिलालेख, तर त्यांचं डिजिटलायझेशन आपल्याला करायचं आहे. सो ती अशी ते भारत श्री जे लिहिलेलं आहे की नाही तर त्याच्यामध्ये ते असं आहे श्री, आणि त्या श्रीचा फुल फॉर्म आहे हा भारत नाही तर भारत इथे लिहिलेलंच आहे श्री मध्ये भारत श्री. सो श्री काय आहे? तर त्या श्रीचा फुल फॉर्म काय आहे? शेअर्ड रिपॉझिटरी ऑफ इन्स्क्रिप्शन्स, हे हा या श्रीचा फुल फॉर्म आहे. ते एक लक्षात ठेवा. आणि कशाशी निगडीत ही जी योजना आहे तर ही योजना कशाशी निगडीत आहे? तर जे आपले शिलालेख आहेत, प्राचीन शिलालेख, तर त्यांचं डिजिटलायझेशन करणं, 1 लाख शिलालेखांचं, अशी ही योजना आहे. कुठली? तर भारत श्री. मिष्टी योजना किंवा मिष्टी उपक्रम, तर तो कशाशी निगडीत आहे असा आयोग प्रश्न आपल्याला विचारू शकतो. तर जी खारफुटी वनं आहेत या खारफुटी वनांच्या संरक्षणासाठी मिष्टी उपक्रम जो आहे हा मिष्टी उपक्रम राबवला जाणार आहे. याच्यानंतर जी आपली नवीन कर योजना आहे तर या नवीन कर योजनेचे स्लॅब्स आपल्याला हे दिलेले आहेत. मला वाटतं एखाद वेळेस आयोगाने याच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे किंवा कितीपर्यंत आपली कर पातळी आहे असा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. तर त्या अनुषंगाने ही जी नवीन कर रचना आहे तर ती लक्षात ठेवायची आहे. किती लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे? तर जवळजवळ 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न जे आहे तर ते
करमुक्त आहे. ठीक आहे, 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. याच्यानंतर जर विजेचा क्षेत्रनिहाय जर वापर केला, याच्यावर आयोगाने आपल्याला पूर्वी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर विजेचा जर क्षेत्रनिहाय वापराचा जर आपण विचार केला की कशामध्ये आपण जास्तीत जास्त वीज वापरतो, तर सगळ्यात जास्त वीज आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरतो, त्याच्यानंतर कृषी आहे, त्याच्यानंतर घरगुती जे आपण विजेचा वापर करतो ते, आणि त्याच्यानंतर इतर गोष्टींसाठी जो आपण विजेचा वापर करतो ते. सो सगळ्यात जास्त आपण कुठे वापर करतो आपल्या विजेचा, तर औद्योगिक वापर जे आहे तर तो सगळ्यात जास्त आहे. याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला आहे कृषी आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे आपलं घरगुती जो वीज वापर आहे तो. ठीक आहे, याच्यानंतर जर आरोग्याचा विचार केला, आता इथे आपण महाराष्ट्राचा विचार करतोय, तर महाराष्ट्राचा जनन दर किती आहे, तर 1.5 आहे. ठीक आहे, आणि जन्म दर किती आहे, म्हणजे प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे किती बाळ जन्माला येतात, तर 15 आहेत. किती? 15. मृत्यूदर किती आहे, तर 5 आहे. अर्भक मृत्यूदर किती आहे, तर तो 16 आहे. अर्भक मृत्यूदर 16 आहे. याच्यानंतर रेल्वे मार्गाच्या लांबीचा विचार केला, इथे पण आपण महाराष्ट्राबद्दलच बोलत आहोत, तर याच्यामध्ये 6242 किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जवळजवळ 3 लाख किलोमीटरचे रस्ते. 3 लाख असं अप्रॉक्सिमेट तेवढंच लक्षात ठेवायचं. हे सगळे नंबर आपले कधी पाठ होत नाहीत, कारण एवढे हजारो नंबर आहेत की आपण ते पाठ करू शकत नाही. सो एवढं लक्षात ठेवा की 6000 किलोमीटरचे रेल्वे मार्ग आपल्या इथे आहेत आणि 3 लाख आहे आणि हे 6000 आहे बघा. तर 3 लाख किलोमीटरचे जे रस्ते आहेत तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. अप्रॉक्सिमेटली तेवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि देशाचा जर विचार केला तर जवळजवळ 66,666 असं लक्षात ठेवा. 66,000 ते 67,000च्या मध्ये तो नंबर आहे. देशाच्या जीडीपी मध्ये जर भारताच्या आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक जीडीपी मध्ये देशाच्या आपला महाराष्ट्राचा हिस्सा आहे. किती? तर जवळजवळ 14%. देशाच्या जीडीपी मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा किती, तर जवळजवळ 14% आहे. वीज निर्मितीची क्षमता सुद्धा देशामध्ये सर्वाधिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, 10%. देशाच्या 10% आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज निर्मितीची क्षमता आहे. लोकसंख्या किती आहे आपली, तर 12.44 कोटी आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. 1223 सो ते झालं. याच्यानंतर महाराष्ट्रामधल्या जर महाराष्ट्राच्या जीडीपीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे, 56%. हे बघा किती आहे, 5, 6 आणि 7, फक्त इथे एक डॉट आहे. ठीक आहे, 5, 6, 7 म्हणजे इतकं जास्त सेवा क्षेत्राचा आपला जीडीपी मध्ये वाटा आहे. त्याच्यानंतर उद्योग क्षेत्राचा 31% आणि कृषी आणि संलग्न क्षेत्राचा 12% आपल्या जीडीपी मध्ये वाटा आहे. कर महसुलाचा जर विचार केला तर सर्वाधिक कर महसूल आपल्याला कुठून मिळतो, तर जीएसटी आहे. जीएसटी मधून आपल्याला जवळजवळ 45% कर महसूल सर्वात जास्त म्हटलं तर आहे जीएसटी. त्याच्यानंतर विचार केला तर विक्री कर आहे. 3 नंबरला विचार केला तर मुद्रांक आहे. 4 नंबरला विचार केला तर एक्साईज आहे आणि 5 नंबरला जर विचार केला तर जो वाहनांवरचा कर आहे तो आहे. ठीक आहे, बघून घ्या. जीएसटी सगळ्यात जास्त, याच्यानंतर विक्री कर 2 नंबरला आहे. मुद्रांक 3 अक्षर आहेत, सो 3 नंबरला आहे. आणि जे उत्पादन आहे ना, उत्पादन शुल्क, ते उत्पादन 4 अक्षर आहेत, सो ते 4 नंबरला आहे. हे जरी एवढं व्यवस्थित लक्षात राहिलं तरी आपल्याला इलिमिनेशन करून उत्तर काढता येतं. आणि सगळ्यात जास्त तर आपल्याला माहिती आहे की जीएसटी मधूनच आपलं आता सरकारचं उत्पन्न मिळत आहे. राज्य वित्त आयोग 2020 ते 2025 साठी 5वा वित्त आयोग जो आहे तर तो आपण स्थापन केलेला आहे. विश्वनाथ गिरिराज त्याचे अध्यक्ष आहेत. हे एक मला महत्त्वाचं वाटतं, सो ते एक लक्षात ठेवा. याच्यानंतर एफडीआयचा जर विचार केला, एकंदरीत एफडीआयचा विचार केला तर 2000 ते 2022 असा एकंदरीत जर विचार केला तर सर्वाधिक एफडीआय आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे 28% जवळजवळ एफडीआय आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. कधी मात्र हे एक लक्षात ठेवा की जर आपण 2000 ते 2022 असा सलग जर विचार केला तरच, ठीक आहे, नाहीतर मग सगळ्यात जास्त एफडीआय या वर्षाचा विचार केला तर कुठे आहे, तो कर्नाटकमध्ये आहे. ठीक आहे, कर्नाटकमध्ये. याच्यानंतर जर नवीकरण ऊर्जेच्या क्षमतेनुसार जर विचार केला तर सर्वात जास्त रिन्युएबल एनर्जी जी आहे तर ती कुठे निर्माण होत आहे, तर राजस्थान, त्यानंतर आहे गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि 5 नंबरला आहे आपला महाराष्ट्र. राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि 5 नंबरला आहे महाराष्ट्र. एवढं लक्षात ठेवा. राज्याच्या 20% काय आहे, वनक्षेत्र जे आहे तर ते राज्याच्या
20% आहे. पशुधनामध्ये महाराष्ट्राचा 7वा क्रमांक आहे. लोकसंख्या आपण म्हणालो 12.44 कोटी. याच्यानंतर सेंद्रिय शेतीचा जर विचार केला तर या सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक लागतो. पहिला क्रमांक कोणाचा आहे? मध्य प्रदेशचा आहे. पहिला क्रमांक मध्य प्रदेशचा. जगामध्ये देशाचा जर विचार केला तर जगामध्ये देशाचा क्रमांक 3रा आहे भारत देशाचा. पहिला आहे अर्जेंटिनाचा आणि 3रा आहे आपल्या भारताचा. याच्यानंतर सर्वाधिक कोणत्या पिकाखाली सिंचन क्षेत्र आहे किंवा लागवडीखालचं क्षेत्र, सॉरी सिंचन क्षेत्र नाही, लागवडीखालच्या क्षेत्राचा जर विचार केला तर सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कुठल्या पिकाखाली आहे? तर सगळ्यात जास्त ज्वारी या पिकाखाली आपलं लागवड क्षेत्र हे ज्वारी या पिकाखाली आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा इंदूर ही जी महानगरपालिका आहे, महानगरपालिका येते, तर हरित रोखे आणणारी पहिली महापालिका कुठली आहे? इंदोर आहे. याच्यानंतर NSE म्हणजे जे आपलं निफ्टी एक्सचेंज आहे तर ते सलग 4थ्या वर्षी जगामधलं सर्वात मोठं डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज ठरलेलं आहे. ते म्हणजे फ्युचरचे जे प्रिडिक्शन्स वगैरे असतात त्याच्याशी निगडीत ते आहे शेअर मार्केटचं. याच्यानंतर मोबिक्विक हे रुपे क्रेडिट कार्डला UPI वर सपोर्ट करणारं पहिलं फिनटेक आहे. कुठलं? तर मोबिक्विक. रेशीम शेती करणाऱ्यांसाठी स्वतंत्र विमा योजना सुरू करणारं उत्तराखंड देशातील पहिलं राज्य आहे. महत्वाचं आहे. सिलिकॉन व्हॅली बँक जे आहे या बँकेचे नवीन CEO टीम मायोपोलास जे आहेत, पोलोस आहेत, तर त्यांची नियुक्ती झालेली आहे. जिओ हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड ठरलेला आहे जो की जगामध्ये 9व्या क्रमांकावरती आहे. जगामध्ये 9व्या क्रमांकावरती. आपले जे शक्तिकांत दास आहेत RBIचे गव्हर्नर, तर त्यांना गव्हर्नर ऑफ द इयर असा पुरस्कार मिळालेला आहे. कोणी दिलाय? तर इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च सेंट्रल बँकिंगने 2023ला हा शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार दिलेला आहे. त्याच्यानंतर आयोगाने एक प्रश्न असा आपल्याला विचारलेला होता मागच्या परीक्षांमध्ये, 3 वाक्य दिलेली होती, तर त्याच्यापैकी हे असं एक वाक्य आपल्याला कुठल्या ना कुठल्या परीक्षेत मेन्सला जर विचार केला तर येऊ शकतं की जगातील सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे, सॉरी भारतातील आहे, जगातील म्हणाले, सॉरी, भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे. म्हणजे देशातली अर्धी संपत्ती फक्त 1% लोकांकडे आहे. याच्यानंतर मित्र जी संस्था आहे तर त्याचे CEO कोण आहेत? तर प्रवीण सिंग परदेशी जे आहेत, तर ते प्रवीण परदेशी मित्र या संस्थेचे CEO आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत सांगा मला याचे? उपाध्यक्ष तर अजय आशर, आपण ते बघितलेलं होतं मागच्या वेळेस. हा, आणखीन मला त्याच्यातले पण 2-3 गोष्टी सांगायच्यात. अजय आशर आहेत जे की उपाध्यक्ष आहेत. त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात. मित्रचा फुल फॉर्म जो की ज्या पुस्तकातून मी सांगते किंवा ज्या पुस्तकातून मी माहिती घेते तर तिथं नेहमीच इन्स्टिट्यूट दिलेलं आहे, तर त्याचं इन्स्टिट्यूशन आहे. जर आपण नीती आयोगाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याचं इन्स्टिट्यूशनच आहे. ठीक आहे. आणखीन हा, नीती आयोगाचे जे CEO आहेत तर ते त्याच्याविषयी सचिवांविषयी परमेश्वरन अय्यर होते आधी, आणि आता कोण झालेले आहेत? तर BVR सुब्रमण्यम ते झालेले आहेत. परमेश्वरन अय्यर कुठे गेले आता? तर ते वर्ल्ड बँकेमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे. सो ते एक झालं. हा, आणखीन एक राहिलं की महारत्न कंपन्या, तर त्या महारत्न कंपन्या त्यावेळेस ते आपलं गेल्या वर्षीचं होतं, त्या दृष्टीने ते त्यांनी माहिती गोळा केलेली असते. तर त्यावेळेस किती होत्या? 11 होत्या, तर आता किती झालेले आहेत? आता 12 झालेले आहेत. आणि जी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन जे आहे तर ती 12वी महारत्न कंपनी आहे. ठीक आहे. इथपर्यंत, कारण याच्यावरतीच जास्त कमेंट्स आपल्या भरलेल्या होत्या ना. ठीक आहे. सो पुढचं बघा, हे महत्त्वाचं आहे मला वाटतं. मराठी भाषा विद्यापीठ जे आहे तर ते आपण श्री क्षेत्र रिद्धपूर अमरावती या ठिकाणी आपण मराठी भाषा विद्यापीठ जे आहे तर ते आपण ओपन करत आहोत. पहिला हस्तलिखित आपला आद्य ग्रंथ जो आहे लीळाचरित्र, जो की चक्रधर स्वामी यांनी लिहिलेला होता, त्या ठिकाणी लिहिलेला होता, आणि त्याचमुळे आपण त्या ठिकाणी पहिलं मराठी भाषा विद्यापीठ जे आहे अमरावती या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण ओपन करणार आहोत. याच्यानंतर महाराष्ट्राच्या जर अर्थसंकल्पाचा विचार केला तर त्याच्यामध्ये 5 ध्येय आहेत. ठीक आहे. आणि मगाशी किती होती? भारताच्या याच्यामध्ये 70 होते, म्हणजे 7 होती ध्येय त्याच्यामध्ये, आणि 3 आपली उद्दिष्ट होती. सो ते लक्षात ठेवा. हे आपल्याला आलं म्हणजे येणारच नाहीये परीक्षेत,
ठीक आहे. मात्र आपण अर्थसंकल्प बनवताना कोणत्या घटकांचा आपण यावर्षी विचार केलेला आहे इतकं तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. प्रश्न येणार आहे का याच्यावरती? तर याच्यावरती प्रश्न येत नाही. ठीक आहे. पहिलं बघा, शाश्वत शेती आहे, समृद्ध शेतकरी, याच्यानंतर महिला, आदिवासी, मागासवर्ग आणि इतर मागासवर्गीयांसह सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास. आणि आत्ताचा जो आपला अर्थसंकल्प होता महाराष्ट्राचा, तर तो पहिल्यांदाच आयपॅड वरती सादर करण्यात आला. सो ती एक नवीन गोष्ट आहे. विचारणार आहे का आयोग आपल्याला? विचारणार नाही. ठीक आहे. मात्र आपल्याला माहिती असावं की आपण किती टेक्नॉलॉजीकडे चाललेलो आहोत. सो ते त्याचं प्रतीक आहे. किती ध्येय होती? तर पंचामृत ध्येय होती त्याची. आणि भारताचा जर विचार केला तर सप्तर्षी. ठीक आहे. मराठी भाषा विद्यापीठ अमरावती या ठिकाणी मित्रचे सीईओ कोण आहेत? प्रवीण सिंग परदेशी आहेत. मित्रचे उपाध्यक्ष कोण आहेत? अजय आशर आहेत. आणि मुख्यमंत्री कोण असतात? त्याचे अध्यक्ष असतात. भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे. शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर 2023 चा पुरस्कार मिळालेला आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेचे नवीन सीईओ कोण आहेत? तर टीम मायो पोलोस. ठीक आहे. याच्यानंतर जिओ जगातला 9वा आणि भारतातला सर्वात मजबूत ब्रँड बनलेला आहे. मोबिक्विक आहे, रुपी क्रेडिट कार्डला UPI वरती सपोर्ट करणारं. रेशीम शेतीसाठी स्वतंत्र विमा योजना लागू करणारं उत्तराखंड पहिलं राज्य आहे. इंदोर महापालिका हरित रोखे जारी करणारी. सर्वाधिक क्षेत्र लागवडीखाली ज्वारी पिकाचं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आणि मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावरती आहे. राज्याच्या 20% वनक्षेत्र आहे. नवीकरण ऊर्जेच्या संदर्भात महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती आहे. 28% FDI सह जर संपूर्ण 22 वर्षांचा 22 वर्ष आहे त्याच्यामध्ये, हे 2000 ते 2022 आहे, तर सर्वाधिक FDI आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला होता. 5वा राज्य वित्त आयोग आपण स्थापन केलेला आहे. सर्वाधिक कर महसूल GST मधून आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाटा GDP मध्ये महाराष्ट्राच्या तर 12, 31 आणि 56. देशाच्या GDP मध्ये भारताचा हिस्सा सर्वाधिक आहे. वीज निर्मिती क्षमता देशामध्ये आपली सगळ्यात जास्त आहे. देशाच्या 10% वीज निर्मिती क्षमता आपल्या भारताची आहे. लोकसंख्या इतकी आहे. रेल्वे मार्ग, रस्ते, जन्मदर, मृत्यूदर, अर्भक दर, याच्यानंतर सर्वाधिक विजेचा वापर आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये 7 लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्न आहे. याच्यानंतर मिष्टी उपक्रम खारफुटी वनांसाठी, भारत श्री शिलालेखांसाठी आहे. श्री अन्न भरड धान्याचं जागतिक केंद्र आहे. याच्यानंतर महत्वाचं हे सगळे मुद्दे जे आहेत, ते सगळे मुद्दे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. ठीक आहे. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. थांबूया इथे. याच्यानंतर याचा जो पुढचा भाग असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन छोटे छोटे आपण 2-3 भाग असतील की ज्याच्यामध्ये या संपूर्ण 3 महिन्याचं जे करंट अफेअर्स आहे, चालू घडामोडी आहेत, त्या आपल्या पूर्ण होणार आहेत. ठीक आहे. थांबूया इथे. थँक्यू.